गोलंदाज आलाय राहुल दळवी, एका बाजूला अतुल आणि एका बाजूला स्वप्नील. पाहूया स्ट्राईक कुठल्या फलंदाजाला मिळेल. स्वप्नील स्ट्राईकवर येतो की अतुल. MRI चा चेंडू असल्यामुळे थोडीशी कसरत होते ही फलंदाजी करणाऱ्या फलंदाजांची, परंतु तुम्ही जर टायमिंग योग्य साधला ना तर ते चेंडू सीमारचे बाहेर. कारण आपण आता जी फलंदाजी बघितली रत्नराजाची 15 चेंडूचा सामना करताना तब्बल 58 धावा कुठून काढल्या. आणि स्ट्राईकवर आलेले अतुल. नॉन स्ट्राईक आहे असणारे स्वप्नील, एक अनुभवी खेळाडू, दोन्ही अनुभवी खेळाडू आहेत अतुल आणि स्वप्नील. आणि गोलंदाज राहुल दळवी. राहुल ओव्हर द विकेट मारा. काय चेंडू, पहिला चेंडू हाताला, वेगात चेंडू हाताला. चेंडू पडल्यानंतर खाली राहिला, सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये, सौरभ योगेश दळवी याच्या हातामध्ये गेलाय. डॉट बॉल. 3 वर्षामध्ये पदार्पण केलेले योगेश दळवी यांनी, आणि यष्ट्यांच्या मागे आपण त्याला पाहतोय. हवे चेंडू आहे, क्षेत्ररक्षक चेंडू पासून थोडासा दूर, त्याचा फायदा उठवलाय फलंदाजांनी. चेंडू नाही थांबणार, जाईल दंदन दंदन करीत सीमारसे बाहेर. चौकार 4. आपल्या चौकाराने अकाउंट ओपन करतो. संघाची धावसंख्या झाले 4. पुन्हा एकदा राहुल. अंगावर चेंडू आदळतोय, जोरदार अपील, परंतु पंच फेटाळून लावतायत. बॅटचे हलकासा स्पर्श असल्यामुळे पैशाचे अपील फेटाळून लावलेले. एक धाव मात्र पूर्ण झालेले, धावसंख्या झाले 5. पुन्हा एकदा राहुल. काय चेंडू हाताला, यॉर्कर लाईनचा चेंडू, फर्निचर उद्ध्वस्त केलाय फलंदाज स्वप्नील. आउट. क्यू थोडीशी संघामध्ये कमी दिसते धोंडावडल संघामध्ये. का? कारण आज दिव्य अंजुरीतली एकविरा देवीची पालखी निघाली आणि त्या पालखीमध्ये बरेचसे धोंडावडलीचे युवा आमचे गेलेले आहेत आणि ते या सामन्याचा आनंद लुटतायत. पियांशु दळवी आणि पूर्ण एकविरा जाणारा पूर्ण ग्रुप यांच्याकडून आमच्या धोंडावडोली संघाला शुभेच्छा येतात. खूप खूप धन्यवाद. पूर्ण एकविरा ग्रुप या सामन्याचं थेट प्रेक्षेपण आपण पाहता, आपले मनपूर्वक अभिनंदन. सर्वांचीच नावे घेणे वेळ पुरणार नाही, त्याच्यामुळे पूर्ण ग्रुपच्या शुभेच्छा असतील. चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे, स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे सौरभ. चांगली फेक, एकच धाव मिळेल. आणि एखाद्या धावसंख्या म्हणजे गुणरक्षक धावसंख्या झाले 1 बाद 6. राहुल. हवे चेंडू आहे, हवे चेंडू आहे, क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय, सुंदर झेल आणि फलंदाज फेल.
साईनाथ भोईराने लगातार जर 3 चेंडू मध्ये 3 षटकार मारले तर विजय पाटील आणि हेमंत बागले यवन जोडे यांच्याकडून 1100 रुपये मिळणारच आहेत, परंतु पियुष दळवी यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक आहे. धन्यवाद. नवीन बॅटर आलेले विघ्नेश आणि गोलंदाज आलाय सौरभ भोईर. एक षटकाच्या समाप्तीनंतर कोशिंबा संघाची धावसंख्या आहे ती मी तर म्हणेन फक्त ना फक्त 6. फक्त ना फक्त का म्हणेन तर हे पॉवर प्लेचे षटक होतं आणि या षटकामध्ये 2 गडी तांबूत गेलेले आहेत. एक सलामीला जी जोडी आली होती, एका बाजूला अतुल आणि स्वप्नील बॅक टू पॅव्हिलियन. नवीन 2 बॅटर आता आहेत, त्यांना सामना करायचा. एका बाजूला विघ्नेश आणि एका बाजूला कुमार. आता कुमार खेळून काढलेले चेंडू क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. राहुल धावचित करण्याची संधी आले का? पंच सांगतात तिसऱ्या पंचांना निर्णय सोपवलेला आहे. तिसरे पंच आमचे या गणेश पाटील. पंच आपला सॉफ्ट सिग्नल काय आहे? काहीच नाही, त्याच्यामुळं थोडंसं कठीण आहे. आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय गडीशेप नॉट आउट. 2 धाव पूर्ण झाले. 2 धावाने धावसंख्या झालेले 8. 2 बाद 8. NR बोरपाडा संघ सुद्धा इथे सज्ज झाले. आपले सुद्धा मनपूर्वक अभिनंदन. अगदी वेळेवर तुम्ही आलात. चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय. हा चेंडू जातो डॉट. धावसंख्या स्थिर 8. खूप चांगली गोलंदाजी सौरभ सुद्धा हाताळताना आपण पाहतोय. पहिली षटक हाताळलं होता राहुल दलवी यांनी धावा दिल्या 5. 2 गडी बाद केले या षटकामध्ये. आतापर्यंत 2 चेंडू टाकले, धावा दिले 2. सौरभ भोईर हवी चेंडू, परंतु तिथे क्षेत्ररक्षक त्याच्यापासून दूर आहे. परंतु धावा किती मिळतील तर एकच. एका धावाने धावसंख्या झालेले 9. स्ट्राईकवर आपण पाहतोय विघ्नेश. एका बाजूला विघ्नेश तर एका बाजूला कुमार. धावसंख्या 9. सौरभ राईट हँड ऊर्ध्व विकेटचा मारा. आवाज तर आलाय. हो, पंच सांगतात गॉन. पहिल्या चेंडूवर आपण बघितलं सौरभ भोईराच्या गोलंदाजीवर 2 धावा, त्याच्यानंतर डॉट, त्याच्यानंतर सिंगल आणि त्याच्यानंतर मात्र गडी बाद केलाय सौरभ भोईराने. 3 गडी बाद, धावसंख्या झालेले 9. नवीन बॅटर उमेश. आता उमेश याच्यावर पूर्णपणे मदार असेल, कारण एक पिच हिटर मानला जातोय कोशिंबे संघाचा आणि फलंदाजी करण्यासाठी तो आता आलेला आहे. कशा पद्धतीने फलंदाजी करेल, चांगली गोलंदाजी करेल एका साईडला सौरभ हे पाहणे गरजेचं आहे. चालू असणार सामना आपण पाहतो. एका बाजूला धोंडा वाढवली तर एका बाजूला कोशिंबे. नाणेफेक जिंकले कोशिंबे संघाने. धाडशी निर्णय घेतलाय, परंतु मी तर म्हणेन थोडंसं अंगलट आलाय की काय, कारण धावांना रोख लावण्यात यश आलेलं आतापर्यंत तरी. खडबड टप्प्याचे चेंडू खेचून काढलेले आहे आणि एकच धाव. धावसंख्या मात्र बरेचशा वेळानंतर दुहेरी अंकात प्रवेश करते. 3 बाद 10. याच्यानंतर होणारा सामना मित्रांनो आपल्या समोर येईल. टीम जय हनुमान भारे वर्सेस NR बोरपाडा.
दोन्ही संघाने रिपोर्टिंग करायचे. एन आर बोरपाडा संघाची रिपोर्टिंग झालेले आहे. भरे संघ आपले रिपोर्टिंग करून घ्यायची. स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. 21 धाव. फेकी थोडीशी स्क्वेअर झाली होती परंतु पुढे आहे क्षेत्ररक्षक. चांगला बॅकअप पाहायला मिळतं. 1च धाव. एका धावाने धावसंख्या वाढले. धावसंख्या झाले 11. दोन षटकाची समाप्ती म्हणजे 12 चेंडूचा खेळ संपलाय आणि 12 चेंडूमध्ये धावा झाल्या आहेत त्या 3 गाड्याच्या मोबदल्यात फक्त आणि फक्त 11. आतापर्यंत अचूक टप्प्यावर गोलंदाजी हाताले. जास्ती वेळ दौडू नका मित्रांनो. तर 2 षटक हाताला आपल्याला 10 मिनिटं आपण खर्च केलेले आहेत. तिसरं षटक कोणाला द्यायचं हे मात्र आता नक्की केलेलं आहे. विराज दळवी. विराज दळवी आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकताना आपण पाहतोय. कारण त्याचे पिताश्री वसंत दळवी हा सुद्धा एक नामवंत गोलंदाज होता. आणि पाहूया तशाच पद्धतीने तो गोलंदाज हाताळेल का विराज. धावसंख्या फक्त ना फक्त 3 बाद 11 स्ट्राईकवर फलंदाज असणार आहे कुमार. आता मी तर म्हणेन उमेश यांनी संदेश दिला असेल कुमारला. कुमार आता तू मार. आता तुझी बारी आलेली आहे. पाहूया कशा पद्धतीने फलंदाजी करतो कुमार. गोलंदाज आहे कोण तर विराज दळवी. डावखुरी आताचा हा गोलंदाज फलंदाज आहे परंतु गोलंदाजी कशा पद्धतीने करतोय हे पाहणे गरजेचं आहे. कारण बऱ्याचशा खेळाडूंना आपण पाहतोय फलंदाजी उजव्या हाताने करतायत परंतु गोलंदाज डाव्या हाताने. चांगला चेंडू उजव्या हाताने गोलंदाजी करताना आपण पाहतो विराजाला. आणि डॉट चेंडू. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या फक्त आणि फक्त 11. पूर्णपणे लगाम घातले कुशिंब संघाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पायात टाकले चेंडू. लेग बायच्या रूपाने आलेले 1 धाव. एका धावाने धावसंख्या 12. तर पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज विराज आणि त्याचा सामना करेल तो उमेश. वैयक्तिक 1 धावावर खेळतोय उमेश. कार्पेटच्या सहाय्याने आलेला फटका क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. दुसरी धाव घेण्याचा नाग प्रयत्न आहे आणि धावच्या रूपाने बाद कोण कुमार गॉन. स्पोर्ट धोंडावडवली संघाला शुभेच्छा येतात. निखिल मांजरेकर यांच्याकडून गावदेवी स्पोर्ट धोंडावडवली संघाला शुभेच्छा येतात. खूप खूप धन्यवाद. यूट्यूब लाईव्हवर आपण या सामन्याचा आनंद लुटतायत घर बसल्या. आपले मनपूर्वक अभिनंदन. आपल्या संघावर प्रेम आहे ते इथे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. निखिल मांजरेकर धोंडावडवली. न्यू बॅटर तेजस हा सुद्धा एक अष्टपैलू खेळाडू मानला जातोय कोशिंबे संघाचा. थोडीशी उशिरा वरती दिले की काय तेजस याला असं म्हणायला हरकत नाही कारण एक पिच हिटर हा सुद्धा मानला जातोय. गोलंदाजी मार्कर गोलंदाज आहे विराज. पहिला चेंडू डॉट. त्याच्यानंतर बाईच्या रूपाने धावाली. त्याच्यानंतर चांगला चेंडू. चांगला चेंडू. धावचीत करण्याची नामी संधी आली होती परंतु 1 धाव येते. पंच इशारा काय करतील. लेग बायच्या रूपाने आलेली 1 धाव. धावसंख्या 1 ने वाढले. धावसंख्या 14. तिसरं षटक चालू. धावसंख्या फक्त ना फक्त 14 आहे. लो स्कोरिंग सामना होतो की काय पण अजून एक षटक शिल्लक आहे. वायू हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता परंतु वेग इतका होता
की बॅट उचलण्याच्या आधीच चेंडू यष्टीरक्षक योगेश दलवेच्या हातामध्ये गेला. डॉट बॉल. टीम भरे आणि टीम एन आर बोरपाडा नाणेफेक करण्यासाठी या आपण. हवे चेंडू आहे, हवे चेंडू आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय, चुकी होणार नाही. अजून एक गडी ब्यात. तेजस बॅक टू काय षटक हाताळलं विराज या गोलंदाजाने. या षटकामध्ये फक्त धाव दिली कितीतरी एक आणि एक गडी बाद केलाय. नवीन फलंदाज सागर. सागरला याला आपण नेहमी ना सलामीला पाहतोय, परंतु आज खूप उशीर आलाय. सागर धावसंख्या आहे 3 षटकाच्या समाप्तीनंतर 5 बाद 14. योगेश दळवी एक नौका संघ घेऊन उतरला, परंतु आतापर्यंत तर मी म्हणेन चांगली कामगिरी आहे. कारण चांगली गोलंदाजी हाताळली तिन्ही गोलंदाज. पहिले षटक हाताळलं होतं राहुल यांनी, धावा दिल्या 5, 2 गडी बाद केला. दुसरं षटक हाताळलं सौरभ भोईर यांनी, धावा दिल्या 5, 1 गडी बाद केला. तिसरं षटक हाताळलं विराज यांनी, एकच धाव दिली आणि 1 गडी बाद केलाय. चला घाई करा मित्रांनो, अजून 4 सामने खेळायचे बाकी आहेत, तरी घाई करायची. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे, परंतु बॅटवर चेंडू व्यवस्थित घेता येत नाही. एकच धाव मिळते. एका धावने धावसंख्या वाढते. धावसंख्या झालेले आहे 15. अचूक माहिती देताना आमचे गुणलेखक दर्शन जाधव. एक फिरकीचा जादूगर येतो कोणी संघाचा. आणि आता आपल्या बोटांची जादू चालवताना इथे स्कोर बुकवर रोहन भोईर. काय फटका, काय टायमिंग पाहायला मिळतंय. चेंडू बॅटला लागला, त्याला वेदना झाल्या त्या षटकारांच्या. आला या षटकार 6. आपण मित्रांनो रिप्ले मध्ये पाहू शकता कशा पद्धतीने चेंडू हाताळला रोहन याने आणि बॅटवर काय टायमिंग साधलंय सागर यांनी. चेंडू भिरकावून दिला सीमारेषे बाहेर. षटकार. रोहन पहिल्या चेंडूवर सिंगल, त्याच्यानंतर षटकार. 2 चेंडूचा खेळल्यानंतर धावा दिल्या 7, 6 धावाने धावसंख्या झाले 21. धावांना आकार देण्याचा प्रयत्न चाललाय सागर याचा. मी म्हटलं सागर थोडा उशीर आला की काय, परंतु लेट पण थेट. पलटी पटका मारण्याचा प्रयत्न काय व्यवस्थित टायमिंग साधता आला नाही, परंतु दोघांमध्ये शर्यत लागले. शर्यत जिंकेल कोण आतापर्यंत तरी मी इतर माने क्षेत्ररक्षकांनी शर्यत जिंकली. धाव मिळतील या चेंडूवर 2 धावाने धावसंख्या वाढते. धावसंख्या 2 ने वाढली. धावसंख्या झाले 23. 2 संघामध्ये नाणेफेक होईल. टीम एन आर बोरपाडा आणि भरे. तिथे माझे सहकारी समालोचक सज्ज असतील. रोहन पाटील. धावसंख्या 23. मात्र या चेंडूवर नक्की घडलं काय. संधी आले, दोन्ही गाड्या एका ट्रॅकवर, त्याच्यामुळे ऍक्सिडेंट होणार. हो, धावचेच्या रूपाने गाडी बाद होतोय. उमेश बाद.
उत्तुंग षटकार आहे आणि या इनिंगचा पहिला षटकार आला होता सागरेच्या नावावर आणि त्या षटकाराच्या साह्याने धावसंख्या 23. ओ हो की तेरी दांडी गुल क्योंकि मेरा बॉलर है पावरफुल गॉन. तेवीस धावा जमा करण्यासाठी 7 गड्यांना तंबूचा रस्ता पकडावा लागलाय. म्हणजे मी म्हणेन अचूक टप्प्यावर गोलंदाजी आतापर्यंत तरी हाताळले हे धोंडा वडवलीच्या युवा गोलंदाजांनी. हवे चेंडू फटका फसलाय आणि संघाला झटका बसलाय. गॉन. चला दोन संघामध्ये नाणेफेक होईल लगेच. टीम भरे आणि टीम NR बोरपाडा. मी विजय पाटील यांना विनंती करतो आपण नाणेफेक कक्षामध्ये यायचे आणि दोन संघामध्ये नाणेफेक करायचे. तिथे सज्ज असतील रोहन पाटील. दोन संघामध्ये सामना होतोय. एका बाजूला टीम जय हनुमान भरे तर एका बाजूला NR बोरपाडा. दोन संघामध्ये नाणेफेक होते. एका बाजूला टीम आहे जय हनुमान भरे आणि एका बाजूला NR बोरपाडा. दोन मान्यवरांचे शुभ असते येऊन जोडी. एका बाजूला बोरपाडा संघाचा कॉल संकेत पाटील असा कॉल आहे आणि अक्षय बागल आलेले. मी मान्यवरांना विनंती करतो दोन्ही संघाच्या संघांना शुभेच्छा द्या आणि मुख्य मंचावर आपण स्थानपन्न व्हा. टीम जय हनुमान भरे 4 षटकाचा सामना आहे. पहिले सामने 4 षटकाचे होतील. त्याच्यानंतर आयोजक जो निर्णय देतील तो आपल्याला मान्य करावा लागेल वेळेअभावी. आपण नाणेफेक जिंकला आहे तर काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला. समोरचा संघ सुद्धा एक बलाढ्य संघ आहे. किती धावपंत रोखण्याचा प्रयत्न असेल आणि कुठले गोलंदाज असतील? 40 ते 45 रनापर्यंत रोखण्याचा पूर्ण प्रयत्न राहील आणि माझे चारही बॉलर चांगले आहेत की ते नक्कीच प्रयत्न करतील. आपल्या असोसिएशनमध्ये अंबाडी ते शेलार या असोसिएशनमध्ये ह्या आयोजकांनी एकविरा ग्रुप खोनी या आयोजकांनी आपल्याला हे चॅलेंजचं मैदान दिलं आहे. त्यांच्याबद्दल आपण काय म्हणाल? कारण आपण नेहमी आपल्या घरच्याच मैदानावर खेळतो, शेताबांधावर खेळतो. आज त्यांना एक चांगले मैदान त्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिलं आहे. याच्याबद्दल आपलं काय मत आहे? नक्कीच मी त्यांचं धन्यवाद व्यक्त करेल की आमच्या टीमलाही सुद्धा चॅलेंज ग्राउंडवर आमच्या सर्व प्लेयरला खेळायची फार इच्छा होती आणि ती त्यांची इच्छा पूर्ण करणे ज्या आई एकविरा खोणी संघाने पूर्ण केलेली आहे. नक्कीच बोरपाटा संघ आपण नाणेफेक जर जिंकला असतं तर काय निर्णय असता? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. परंतु आता फलंदाजी करायची. 4 षटकामध्ये कितीपर्यंत जाण्याचा प्रयत्न आणि कुठले फलंदाज असतील? जास्तीत जास्त धावा मारण्याचा प्रयत्न करू आणि पूर्ण टीमकडून अपेक्षा असेल. देऊया दोन्ही संघांना खूप सारे शुभेच्छा. टीम माझ्या हनुमान भरे या संघाने नाणेफेक जिंकले आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. जाऊया समालोचन कक्षामध्ये. सज्ज आहेत रोहन पाटील सर. हॅलो हॅलो
तर दुपारच्या सत्रामध्ये उपस्थित सर्व मान्यवर पाहुण्यांचं, क्रीडा रसिकांचं, प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. स्वर्गीय संकेत गोट्या पाटील आणि त्याचप्रमाणे स्वर्गीय अक्षय बागल स्मृती चषक या दोन्ही युवकांच्या आणि मित्रपरिवारातील ज्या दोन व्यक्तींनी एक्झिट घेतलेली आहे त्या व्यक्तींच्या स्मरणार्थ या स्पर्धेचं देखणं नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. दुपारच्या सत्रामध्ये आपण पोहोचलेलो आहोत आणि दुपारच्या सत्रातील सामना सुरू आहे. तेजस पवार बॉलिंग मार्कवरती सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याच्या विपक्षामध्ये लढत देण्याकरता सज्ज आहे विराज. साईनाथ नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय. माफक 23 धावांचं लक्ष आहे, 24 धावांचं लक्ष आहे. पहिला चेंडू इथून मात्र चेंडूला खेचून मारण्याचा प्रयत्न होता, पण अगदीच जर आपण पाहिलं तर चेंडू अखेरच्या क्षणी शरीरयष्टीवरती आदळतोय आणि अगदीच जर आपण पाहिलं तर इथून मात्र एक धाव जोडली जाते लेग बाईच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या आपण पाहतोय 1 या अंकावर. अकाउंट ओपन झालेलं आहे धोंडावडवली संघाचं. गावदेवी धोंडावडवली संघ आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती आहे तेजस. काय घडलंय, निघून चाललाय चेंडू सीमा पार की काय, पण नाही, अडवलं गेलंय. अगदीच चेंडू जो आहे लगभग सीमारेषे नजीक अडवला गेलाय आणि तब्बल धावांची लयलूट पाहिली तर फक्त आणि फक्त एकच धाव इथून मात्र जोडले गेलेली आहे. एका धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलंय 2 या अंकावरती. चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते कारण की माफक 24 धावा करायच्या आहेत. एकेरी दुहेरी धावांनी धावफलक हलतं ठेवण्याचं काम इथून मात्र दोन्ही फलंदाज करतायत. यावेळेस मात्र बॅटची कडा. घडलंय काय, क्षेत्ररक्षकाच्या पायघड्या पाहायला मिळाल्या, त्याच्यावरती चेंडूची अडवणूक केली आणि अगदीच जर आपण पाहिलं तर एक धाव जोडली गेलेली आहे. संथ गतीने इथून मात्र सामना हळूहळू का होईना पुढे सरकतोय. लो स्कोरिंग मॅच आहे आणि लो स्कोरिंग मॅचमध्ये जर आपण विचार केला तर पहिल्या इनिंगमध्ये पहिलं षटक 5 धावांचं राहिलं, दुसरं षटक 5 धावांचं राहिलं, तिसरं षटक जे आहे ते 1 धावेचं राहिलं आणि चौथं षटक जे आहे ते मात्र आणि मात्र 9 धावांचं राहिलं. म्हणजे षटकामध्ये सुद्धा डबल फिगर ओलांडता आलेलं नाही आहे. सैराज कोशिंबे संघाला वेग तर भन्नाट आहे, त्याहूनही वेगाने जर विचार केला तर यष्टीरक्षक सुरेख कामगिरी करतोय कारण की वेगवान चेंडू अडवणं ही यष्टीरक्षकाची इथून मात्र जबाबदारी आहे. चेंडू कसेही येऊत पण चेंडू अडवणं तितकंच महत्त्वाचं आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती 3 या अंकावर. यावेळेस मात्र उंची जास्त लांबी कमी, चेंडू खाली क्षेत्ररक्षक झेपावतोय, फलंदाज बाद, विकेटचं पतन. डीजे ऑपरेटर प्रणित माळी भोजनाचा आस्वाद घेत आहेत, त्याच्यामुळे डीजे ऑपरेटर डीजे संगीत कक्ष थोडंसं शांत आहे. धावा आहेत फलकावरती फक्त आणि फक्त 3 धावा. मोये मोये झालंय की काय रिक्षामध्ये. दुर्गेश दळवी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ झालेला आहे. मोये मोये झालंय की काय रिक्षामध्ये. चला घाई करा कृपया. बड़ी बड़ी शहरों में छोटी छोटी बातें होती रहती है.
चला सामन्याला सुरुवात करा प्लीज. अतिरिक्त वेळ खर्च करू नका, कारण की वेळ कोणासाठी थांबत नाही. गोलंदाज तयार, तेजस पवार. पुढचा चेंडू फटका फसलाय. यावेळेस मात्र चेंडू ट्रॅव्हल झालाय शॉर्ट फाईनल क्षेत्रामध्ये. उमेश याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव जोडली जाते, एका धावेच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचलंय. फलकावरती आपण पाहतोय 4 या अंकावर. आई एकविरा स्पोर्ट्स कोणी संघाच्या दिवसातील फायनल करता क्वालिफाय झालेला आहे. बघूया दुसरा संघ कोणता संघ त्यांच्याशी 2 हात करण्याकरता सज्ज राहील. धावसंख्या झालेली आहे फलकावरती 4 धावा. जिंकण्याकरता 18 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. लो स्कोरिंग मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर एक मेडन ओव्हर तरी इथून मात्र हाताळावं लागणार आहे साईराज कोशिंबे संघाला, पण ती बाब मात्र सोपी नसेल. गोलंदाजी करण्याकरता अतुल पवार गोलंदाजी करता आलाय. उंचपुरा मजबूत देहयष्टीचा गोलंदाज आपण पाहतोय. सामन्याला सुरुवात करायची आहे. पंच गोलंदाज तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र इथून मात्र निर्धाव चेंडूची हाताळणी, दर्जेदार गोलंदाजी, अचूक टप्प्यावरचा भेदक मारा इथून मात्र पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू डॉट बॉल. धावसंख्या आहे फलकावरती 4 धावा. अजूनही 20 धावांची गरज आहे. मैदानातून जे प्रेक्षक चालतायत चला बाहेरून जायचंय. यावेळेस मात्र काय घडलं, जे होईल का पाहणं महत्वाचं राहील, पण नाही. बॅकअप चांगला दिला गेलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. एक एक चूक पथ्यावरती पडणारी आहे. एक एक चूक महत्वाची आहे. एकूण एकंदर धावा जोडल्या जात आहेत 2. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 6 या अंकावरती आपण पाहतोय. 6 रन्स ऑन द बोर्ड आपण पाहतोय. चांगले इथून मात्र जर आपण पाहिलं तर फलंदाजी करण्याचा प्रयत्न होतोय. त्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर धावा रोखणं हे मात्र तितकंच महत्त्वाचं राहिलंय, बंधनकारक राहिलंय साईराज कोशिंबे संघाकरता. पण ती सोपी गोष्ट नसेल. दुर्गेश दळवी आणि विराज ही जोडी खेळपट्टीवरती आहे. फटका फसलाय. बॅकवर्ड झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. फाईन लेग क्षेत्रामध्ये दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. फलंदाज बाद. विकेटचं पतन. एनआर बोरपाडा आणि जय हनुमान भरे या 2 संघादरम्यान यापुढील होणारा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एनआर बोरपाडा या नावाची सुरुवात याच मैदानापासून झाली. 2006चा महापौर चषक. आणि अगदीच जर आपण पाहिलं त्याच्यानंतर एनआर बोरपाडा हे नाव भिवंडी टेनिस क्रिकेट, ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये प्रसिद्ध होताना आपण पाहिलं. त्यामागे, त्या नावामागे खेळाडूंची असलेली मेहनत आणि विशेष म्हणजे नरेश मामा माळी यांची असलेली मेहनत ही आज यशस्वीतेकडे वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती आपण पाहतोय. एकूण एकंदर 7 धावा. चेंडूंचा खेळ झाला तो आतापर्यंत 3. गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवरती. गोलंदाज अतुल पवार याच्यासमोर आव्हान आहे निर्धाव चेंडू हाताळण्याचं, पण ते आव्हान तितकंसं सोपं नाही आहे. कारण की एक दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर फलंदाजी करता आलाय फलंदाज योगेश दळवी, पण खूप थोडासा उशिराने जरूर आलाय. संघामध्ये सुद्धा उशिराने पदार्पण जरूर केलंय, पण त्याहूनही महत्त्वाची गोष्ट म्हणजे संघाला आता मात्र धावांची गरज आहे. लो स्कोरिंग मॅच जरूर आहे. असं वाटलं होतं की 2 षटकात सामना संपेल की काय, पण मात्र नाही. कारण की क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, ज्याच्यामध्ये काहीही घडू शकतं. यावेळेस मात्र फटका चांगला सजवला गेलाय अलॉंग द कार्पेट. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडू आहे. चेंडूची फेकी. 1 धाव मिळेल. एका धावेच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचलंय 8 या अंकावर. अजूनही जिंकण्याकरता 16 धावांची गरज आहे.
उर्वरित 14 चेंडूमध्ये धोंडावडोली संघाला सुद्धा माहिती आहे सावध पवित्र आपल्याला हाताळणं हे त्याहूनही अधिक महत्त्वाचं आहे. कारण की जशा धावा येत आहेत या धावा तितक्याच महत्त्वाच्या आहेत धोंडावडोली संघाकरता. हॅट्रिक षटकार, हॅट्रिक चौकार आणि विकेट हॅट्रिक करता विजय पाटील आणि हेमंत बागल या एवन जोडीच्या वतीने 1111 रुपयाचं कॅश प्राईज आहे आणि ते पारितोषिक रेकांत याने पटकवलेलं आहे विकेट हॅट्रिक साजरी करून. अजूनही ते पारितोषिक फायनल मॅचपर्यंत असेल अशी माहिती एवन जोडी यांनी आम्हाला दिलेली आहे. खूप खूप धन्यवाद, आपलं हार्दिक स्वागत. वळूया पुढचा चेंडू. यावेळेस मात्र फटका बसलाय, जेल होईल का, पाना बंधनकारक राहील. क्षेत्ररक्षक उशिराने येत आहेत, तत्पूर्वी धावा जोडल्या जात आहेत. त्या दोन धावांची मदत आणि या 2 धावांच्या मदतीनं धावफलक 10 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत 5. अजूनही 14 धावांची गरज आहे 13 चेंडूंमध्ये. चेंडू गणित सामना दोन्ही संघांकरता खडतर होत चाललाय, पण शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगला तर मात्र खूप काही ट्रॅजेडी घडताना आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस मात्र काय घडलंय, निघून चाललाय चेंडू एका धावेकरता. इट विल बी द सिंगल रन्स टेकन. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती एकूण एकंदर सामन्याकडे वळूया. नवीन फलंदाज आलाय विराज, याला आपण पाहतोय. गोलंदाज दीप, षटक क्रमांक 3 हाताळला जाईल त्याच्या माध्यमातून. सैराज कोशिंबे संघ धावांकरता संघर्ष करतोय. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती. दीप याच्या माध्यमातून षटक क्रमांक 3 हाताळलं जात आहे. यावेळेस मात्र दर्जेदार गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर चेंडू काहीसा वळण घेतोय आणि अगदीच संभ्रमित करणारी गोलंदाजी फलंदाज विराज याच्या समोर आपल्याला पाहायला मिळते. डावखुऱ्या हाताच्या फलंदाजांना हे मैदान जर आपण पाहिलं तर नंदनवन आहे. काय घडलंय यावेळेस मात्र अखेरच्या क्षणी बॅटला चेंडू स्पर्श होतोय, 1 धाव मिळते. एका धावेच्या बढतीने धावफलक जाऊन पोहोचलंय फलकावरती 12 या अंकावरती आपण पाहतोय. अजूनही 10 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. दोन्ही फलंदाज विचार विनिमयपूर्वक खेळी करतायत, कारण की हा सामना जो आहे तो दोन्ही संघांकरता खूप महत्त्वाचा आहे. जो संघ विजेता होईल त्या संघाला जर आपण पाहिलं तर बाय मिळेल. पुढील होणारा सामना येणार बोरपाडा आणि भरे या 2 संघादरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा चेंडू निर्धाव चेंडू, डॉट बॉल. सुरेख गोलंदाजी, दर्जेदार गोलंदाजी. 9 चेंडू आणि जिंकण्याकरता 12 धावांची गरज आहे. असं वाटलं होतं की सामना एकतर्फी होईल की काय, पण मात्र नाही. धावांकरता संघर्ष करावा लागतोय धोंडावडोली संघाच्या फलंदाजांना. संघर्ष आणि अटळ संघर्ष. यावेळेस मात्र बॅकलिपचा चांगला वापर केलाय. निघून चाललाय चेंडू एका धावेकरता. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे
दोन्ही गाड्या एका रुळावरती. फलंदाज बाद होईल. विकेटचं पतन. नाजूक स्थितीमध्ये येऊन पोहोचलाय गावदेवी धोंडावडवली संघ. जिंकण्याकरता 11 धावांची अजूनही गरज आहे. नवीन फलंदाज आलाय सौरभ भोईर. फलंदाजी करण्याकरता बॅटिंग स्टान्सवरती आपल्याला पाहायला मिळेल. प्रयत्न आणि प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहेत विजयाकरता. थोडीशी सल्ला मसलत आहे, विचार विनिमय सुरू आहे. दोन पंच करतायत. 8 चेंडू आणि जिंकण्याकरता 11 धावांची गरज. आणि आतापर्यंत निर्धाव चेंडू जे हाताळले गेलेत त्यांचा जर आपण विचार केला तर 4 चेंडू निर्धाव हाताळले गेलेले आहेत. नाट्यमय क्रिकेट घडलंय काय तर फलंदाज बाद नाहीये. एकच धाव इथून मात्र जोडली जाईल. का आउट नाही तर याचं विश्लेषण आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय. कारण की चेंडूची फेक झाली होती आणि दोन्ही फलंदाजांनी क्रीज सोडणं हे खूप गरजेचं होतं. पण आपण जर विचार केला तर दोन्ही फलंदाज जे आहेत ते तिथपर्यंत पोहोचले होते. एक फलंदाज नॉन स्ट्राईक एंडवरतीच होता, त्यामुळे पंचांनी इथून मात्र बाद घोषित केलं नाहीये. एक धाव जोडली गेली पुढील चेंडूवरती. धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती 14 या अंकावरती आपण पाहतोय. 14 रन्स ऑन द बोर्ड. जिंकण्याकरता 7 चेंडू 10 धावांची गरज आहे. सामना इथून मात्र जर आपण पाहिलं तर दर्जेदार पद्धतीने इथून मात्र वळण घेताना आपल्याला पाहायला मिळतोय. 7 चेंडू 10 धावांची गरज. गोलंदाज तयार. फटका चांगला आहे, सजवला गेलाय कव्हरच्या क्षेत्रामध्ये. दुसरी धाव पूर्ण केली जाईल का आणि इथून मात्र चेंडू गॅदर करण्यामध्ये उशीर करतोय. कलेक्शन प्रॉपर नाहीये त्याच्याचमुळे की काय धावा जोडल्या गेल्या त्या 2 आणि हो धावा जोडल्या जात आहेत त्या 2. आणि आता मात्र काय घडलंय तर समीकरण आहे 6 चेंडू आणि 8 धावांची गरज. रिमेनिंग 6 बॉल्स अँड 8 रन्स टू विन. 6 चेंडू आणि 8 धावा. चला कृपया घाई करा प्लीज. भारतीय प्रमाण वेळेमध्ये जर आपण पाहिलं 3:05 झालेली आहेत आणि अजूनही जर आपण पाहिलं तर पहिल्याच फेरीचा सामना अजूनही सुरू आहे. एक संघ जरी क्वालिफाय झाला तरी सुद्धा 4 सामने आपल्याला अजून खेळवायचे, त्याची नोंद घ्या. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती सज्ज होईल. 6 चेंडू 8 धावा रोखण्याकरता आणला गेलाय गोलंदाजाला. व्हाईट बॉलचा इशारा येईल पंचांच्या माध्यमातून. स्वप्नील याला पण पाहतोय. षटक क्रमांक 4 च्या माध्यमातून हाताळलं जाईल. 6 चेंडू 7 धावांची गरज. दोन्ही संघ हार मानायला तयार नाही आहेत कारण की दोन्ही संघांना माहिती आहे सामना किती महत्वाचा आहे.
काय घडलंय काय घडलंय? गुड पीस ऑफ बॉलिंग. जागते रहो आणि जागते रहो. चेंडू अगदीच फलंदाजाच्या कानाजवळून निघून गेलाय आणि सांगून गेलाय जागते रहो. निर्धाव चेंडू, डॉट बॉल. आणि आता मात्र समीकरण बदलतंय. 5 चेंडू आणि जिंकण्याकरता 7 धावांची आवश्यकता. फटका फसलाय, झेल सुटलाय, जीवनदान मिळतंय. पकडो कॅच जीतो मॅच. स्वप्नील याने जी चूक केलेली आहे, ही कॅच सोडली आहे का मॅच सोडली आहे, येणाऱ्या वेळेमध्ये त्याचं उत्तर पाहायला मिळेल. एका धावेच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचलंय 18 या अंकावर. जिंकण्याकरता 4 चेंडू आणि 6 धावांची गरज. रिमेनिंग 4 balls and 6 runs to win. गोलंदाज तयार बॉलिंग मार्क वरती. 4 चेंडू 6 धावांची गरज. स्वप्नील तयार बॉलिंग मार्क वरती. काय घडलंय? झेल होईल का? काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा झेल सुटतोय. धावचीची संधी आहे, पण मात्र फेकी वाईड पद्धतीने पाहायला मिळाली. एकूण एकंदर धावा जोडल्या जात आहेत त्या 2. किती झेल सुटलेले आहेत तर एकूण एकंदर 5 झेल या सामन्यामध्ये सुटलेले आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 20 या अंकावर. 3 चेंडू आणि जिंकण्याकरता 4 धावांची गरज. उमेश पवार आपल्या सहकार्यावरती थोडासा नाराज होतोय. काही इंचाच्या अंतरावरती झेल सुटलाय, पण झेल त्याहूनही जर आपण पाहिलं तर सोपाही नव्हता, कठीणही नव्हता. पण प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे, कारण की या सामन्यामध्ये तुमचं आव्हान जिवंत ठेवायचं आहे, तर तुम्हाला सुद्धा जिवंत राहावंच लागेल. घडलंय काय? घडलंय काय? आता मात्र झेल पकडला गेलाय. झेल कोणी पकडलाय? तेजस पवारने. विकेटचं पतन, फलंदाज बाद. जे एकविरा साऊंड्स आपण पाहतोय. प्रणित माळी आणि तसेच प्रदीप माळी सध्या मार्गस्थ झालेले आहेत. आई एकविरा देवीच्या पालखी करता आणि दुसरा बंधू मात्र संपूर्ण व्यवसायाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती जबाबदारीने स्वीकारतोय. रियांशचे पप्पा, रियांशचे काका इथून मात्र जबाबदारी सांभाळतायत. 2 चेंडू आणि जिंकण्याकरता धावांची गरज आहे, आवश्यकता आहे 4 धावांची. सन्माननीय विनोद लक्ष्मण पाटील ज्यांनी आपल्याला चेंडू व्यवस्था स्पॉन्सर केलेली आहे, त्यांचं शुभागमन झालं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. 2 चेंडू 4 धावांची गरज. काय घडलंय? चेंडू डाऊन दी ग्राउंड निघून चाललाय. 1 धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 1 चेंडू. आता मात्र 2 धावांची गरज. वॉड मॅच. यापूर्वीच म्हटलं होतं सामना एकतर्फी होईल किंवा शेवटच्या चेंडूपर्यंत रंगत येईल, आणि तेच घडलंय या सामन्यामध्ये. 1 धाव आली तर मात्र ज्या संघाने प्रथम फलंदाजी केली आहे त्या संघाला विजयी घोषित केलं जाईल. याचाच अर्थ पहिले फलंदाजी केलेली आहे साईराज कोशिमे संघाने. टाय ब्रेकिंग मध्ये सुद्धा सामना नाहीये, म्हणजे कंपल्सरी 2 धावा कराव्याच लागणार आहेत. कंपल्सरी चेसिंग. 1 चेंडू 2 धावांची गरज. घडलंय काय? घडेल काय? बिघडेल काय? कोण संघ इथेच थांबेल आणि कोणता संघ परतीचा रस्ता गाठेल भिवंडीवाडा हायवेच्या दिशेनं, हे पाहणं महत्वाचं राहील. गोलंदाज तयार. गोलंदाज स्वप्नील तयार.
निर्णायक चेंडू गाडलाय काय आणि विजयाचा षटकार. इट्स मॅक्सिमम. सामन्यातील सामनावीराचा पुरस्कार, या पुरस्काराकडे आपण वळतोय. साईराज कोशिंबे आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर गावदेवी धोंडावडोली दोन्ही टीमचे कॅप्टननी संपर्क साधायचे आयोजकांशी. तर मॅन ऑफ द मॅचकडे वळतोय आणि या सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार जातोय. खऱ्या अर्थानं दोन खेळाडू या रेसमध्ये आहेत, पण ज्याने बाजी मारलेली आहे विराज दळवी याने षटक हाताळलं, तिसरं, एकच धाव दिली आणि एक विकेट मिळवली. लो स्कोरिंग मॅचमध्ये त्याने जरूर 5 धावांचं योगदान दिलंय. तर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी जातोय विराज.